मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज यवतमाळ जिल्हा दौरा। सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलानं मनोज जरांगेंची भेट घेतली। रणजित सिंग शिंदे यावेळी विधानसभा लढवण्यास इच्छुक। या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू। परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल। 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणी नागरिकांची तक्रार। अकोल्याच्या किड्स पॅराडाईज शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न। विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून शाळेचा उपक्रम। ईव्हीएम ॲपद्वारे मतदान। दिव्यांग हक्क अधिनियम 2016 अंतर्गत भंडाऱ्यामध्ये एकदिवसीय कार्यशाळा। उपस्थितांनी मार्गदर्शन करताना दिव्यांगांना दया नको अधिकार द्या असा सूर व्यक्त केला। अकोल्यातील अनेक गावांना पावसानं झोडपलं। अकोट तालुक्यातील खारपाण परिसरात शेतीचं मोठं नुकसान। सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवरचं कीटकनाशक आणि खतं वाहून गेली। भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी परिसरात सुमारे 1.5 तास पावसाची जोरदार हजेरी। पाथरी गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरलं। रत्नागिरीच्या राजापूरमधील सोलगावमध्ये पालखी सोहळ्याचा उत्साह। ग्रामदैवत श्री गांगेश्वर महाराज श्री सरस्वती आईची पालखी गौराईला भेटायला जाण्याची परंपरा। जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। मागण्यांसाठी परभणीच्या सेलू आणि जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। 25 ऑगस्टला सांगली बंदचा निर्णय शिवप्रतिष्ठानकडून मागे। त्या दिवशी काही परीक्षा असल्यानं शिवप्रतिष्ठानचा निर्णय। नांदेडच्या वागदरवाडी गावातील 300 जण सैन्य दलात, मात्र गावात रस्ता आणि मूलभूत सुविधा नाही। या मागणीसाठी 2 जणांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये निदर्शनं। रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये निदर्शनं। मुस्लिम समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन। रायगडच्या पेणमधील नागरिकांना दूषित आणि गढूळ पाणी मिळतंय। पेण नगरपालिकेवरील शहरातील नागरिकांचा शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी मोर्चा। कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मिरज स्थानकातून बसेस सोडल्यानं ठाकरे गटाचं आंदोलन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासून जोडेमार आंदोलन। वाशिमच्या ढिली गावात वनविभागाचा छापा। विनापरवाना साठवणूक केलेलं सागवान जप्त। आरोपीवर गुन्हा दाखल। बदलापूर आणि पश्चिम बंगालमधल्या घटनेविरोधात संगमनेर शहरातील विद्यार्थी रस्त्यावर। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मागणी। बदलापूर येथील चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणी अकलूजमध्ये आंदोलन। आरोपीच्या पुतळ्याला युवा सेनेच्या वतीनं फाशी देत निषेध केला। नराधमास तात्काळ फाशी देण्याचीही मागणी केली। कोल्हापूरच्या शिये गावात 10 वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या। जवळच्या नातेवाईकांनाच अत्याचार आणि हत्या केल्याचं उघड। आरोपीला 5 तासात अटक। बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती। मळदमधील शाळेत शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार। साताऱ्यातल्या आश्रमामध्ये मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघड। आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक। कराडमधील टेंबू गावातील निराधार आश्रमातली घटना। रत्नागिरीतील भाटे खाडीमध्ये मच्छीमारीची बोट उलटली। खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्यानं जीवितहानी नाही, मात्र बोटीचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।